करणे ते हेची करा, करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता। जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, शरणांगता देव राखे एरा वाखे विघ्नांचे। जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, तुका म्हणेली न व्हावे कळे भावे वर्म हे। जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, विठ्ठला 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 शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, भाई सब संतन की। करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता। जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, परमपुरुषेश्वर पांडुरंग मुरारी, कमलनयन काना गोपिका चित्तहरी, प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, कर चरणी ठेवी तो माथा, परिसावे विनंती माझी पंढरीनाथा, परिसावे विनंती माझी पंढरीनाथा। जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा, परिसावे विनंती माझी पंढरीनाथा, परिसावे विनंती माझी पंढरीनाथा। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरुदास तुका, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजव चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। अधिष्ठान जेथे
प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला जो गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा 16व्या शतकात एक तारा चमकला माझी जाऊच्या पोटी शिव जन्मला घडविला महाराष्ट्र जेने सुखावली प्रजा परस्त्री माते समान होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही राजे तुम्हा नमन करण्याला तुम्हा नमन करण्या छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की बोलो रे भाई सब संतन की विठ्ठला करनेते हेची करा करनेते हेची करा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा मानव देह प्राप्त झाल्यानंतर तुकोबाराय तुम्हा आम्हाला उपदेश करतात राजा अनमोल किमतीचा मनुष्य जन्म प्राप्त झाला या मनुष्य जन्मामध्ये माणूस कर्म चांगले बी करतो आणि वाईट पण कर्म करतो पण वाईट कर्म करून नरकाला जाण्यापेक्षा मनुष्य जन्मात काहीतरी चांगलं कर्म करा विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि अखंड हरिनाम सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त सर्व गावकरी मंडळी भजनी मंडळी विशेष करून तरुण मित्र मंडळीच्या निवेदनातून पुनश्च एकदा गावामध्ये येण्याचा योग प्राप्त झाला आता एक कीर्तनकार पुन्हा पुन्हा गावात येत नाही पण माझं काहीतरी भाग्य मानावं लागन पुन्हा मला या ठिकाणी यावंच लागलं कारण गेल्या वर्षी मी म्हणलं होतं मी पुन्हा येईन आणि खरंच आलो विठ्ठल संपूर्ण तरुण मित्र मंडळाच्या निवेदनातून हे लाभलेलं कीर्तन पुष्प आणि या कार्यक्रमाला उपस्थित आज आपल्या पंचक्रोशीतील संपूर्ण दिग्गज कलाकार मंडळी महाराज मंडळी उपस्थित एकदा सर्वांकरता सर्वांनी जोरात टाळी वाजवा ज्यांच्याकडे सुंदर असं मार्गदर्शन आहे आपल्या गावातलं एक भूमिपुत्र भूमिरत्न महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार आमचे परम मित्र योगेशजी महाराज आकात महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद आपल्या परिसराचं वैभव संगीत विशारद संगीत अलंकार आमचे बंडू महाराज सिरजगावकर त्यांना सुद्धा धन्यवाद एकूण आमचे हरिभक्त परायण आमचे भरत महाराज त्यांना सुद्धा धन्यवाद एकूण आमचे हरिभक्त परायण महादेव महाराज उर्फ टेलर तुम्हाला सुद्धा धन्यवाद पलीकडून आमचे हरिभक्त परायण परमार्थ प्रेमी अंकुश महाराज सागडे तुम्हाला सुद्धा धन्यवाद माझ्यासोबत आलेले आमचे हरिभक्त परायण आमचे हरिभाऊ महाराज नखाते त्यांना सुद्धा धन्यवाद व आपले अमोल महाराज गावातलेच आहेत गावकरी संपूर्ण पलीकडून आमचे भाऊ सुद्धा उपस्थित राहणार नाहीत इकून आमचे भाऊ आहेत गोविंद भाऊ तुम्हाला सुद्धा धन्यवाद इकून आमचे दोन इकून दोन चोपदार तुम्हाला सुद्धा धन्यवाद पलीकडून येणे करी बाबा कोण्या गावचे गावातलेच आहेत का मग तर काही ताण नाही नावा म्हणे देवान घरच्या घरी जेवा संपूर्ण गावकरी भजनी मंडळी उपस्थित तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद आज या ठिकाणी मृदुंग वाजवण्याकरता आमचे परम मित्र आमचे सिद्धेश्वर महाराज एकदा जोरात टाळी वाजवा त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद आता कार्यक्रम चांगला करायचा म्हणलं सुद्धा सिस्टीम सुद्धा चांगलीच पाहिजे आता मी कशाला सांगू त्याच्याकरता तुम्ही जोरात टाळीच वाजवा ना आमचे हरिभक्त परायण आमचे सृष्टीचे रामजी त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद आता भरपूर लोक आलेत उपस्थित आहेत पंचक्रोशीतील आहेत काही पाहुणे आहेत काही कीर्तनकार बघून सुद्धा आले आता काय सगळ्याचं नाव घेणं काही शक्य नाही म्हणून सगळ्याचं नाव त्या उखाण्यामध्ये घेतो वायगावकर पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून आणि तुम्हा सर्वांचं नाव घेतो पांडुरंगाचा मान राखून विठाला आज कीर्तन शूटिंग करण्याकरता सुंदर असे 2 यूट्यूबचे चॅनल आहेत गावातलेच आहेत का वा एकदा जोरात टाळी वाजवा कारण हे कीर्तन पुन्हा जर तुम्हाला आवडलं
तरी सुद्धा ऐकण्याकरता मिळण्याकरता खूप सोपं साधन करून ठेवलं तुम्हाला दोघाला द्यावे तेवढे धन्यवाद उरलेल्या वेळेमध्ये सद्गुरू जशी बुद्धी देतील बुद्धीनुसार चिंतन करण्याचा प्रयत्न विठाला सज्जनांनो आपण खूप भाग्यवान आहेत कशामुळे भाग्यवान आहेत या संपूर्ण जगाचा विचार करून बघा या जगामध्ये जेवढे देश झाले शास्त्र सांगतात तेवढे देश भोग प्रधान आणि भारत देश संस्कृती प्रधान देश मानला शास्त्राने किती भारत देश संस्कृती प्रधान देश आहे ए बोलू नका लक्ष देऊ नका अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जंबदुपे महामुने हे येतोय कर्म भुरेशा ततोन्य भोग भूमया जपान जगाचं शस्त्रगार आहे फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे अमेरिका जगाची तिजोरी आहे पाकिस्तान जगातल्या कुरबुरे आहेत आणि भारत देश जगातलं देवघर आहे आणि त्या देवघरात तुम्ही आम्ही माणसं आहेत सकाळ झाल्यापासून संध्याकाळी होईपर्यंत रोज आपल्या मुखातून भगवंताचं नाव येतं पांडुरंगाचं नाव येतं मग आपण भाग्यवान आहेत का फुटक्या नशिबाचे इथले बोलत नाहीत का माणसं ताण घ्यायचा नाही कारण मी असा कीर्तनकार आहे ताण माणसानं घेऊच नाही योगेश महाराज का ताण माणसाला नसतो ताण खांब्याला असतो विठाला मला फक्त बोललेले माणसं आवडतात मी एखादा तुम्हाला प्रश्न विचारला दादा उत्तर देता आलं तर द्या चुकलं तर चुकू द्या मी काय फाशीची शिक्षा थोडं देणार आहे तुम्हाला फक्त मला बोलत चला सकाळ झाल्यापासून संध्याकाळ होईपर्यंत काय नाव आहे तुमचं हा दत्ता भाऊ कोण्या गावचे तुम्ही लय लांबचे आहेत मग डोंगरगावचे इथं लोक कोण आहे ते का सगळे समजायचं तुम्ही अशी मोकळे माणसं पाहिजेत मग आता खरं सांगा तुम्हाला साधू मधून बोलले अण्णा राग नाही नेणार हा कारण माझा स्वभाव आहे एक तर मी कोणाला कीर्तनात धरीत नाही धरलं तर कीर्तन होऊस तर अगं असं काय नाव आहे तुमचं असं टाळी वाजवा एकदा जरा बाबासाहेब अण्णा काय अण्णा का दादा म्हणते तुम्हाला आपा आपा सकाळ झाल्यापासून संध्याकाळी होईपर्यंत आपा वर बघा आता सोडित नाही कीर्तन सकाळ झाल्यापासून संध्याकाळ होईपर्यंत रोज आपल्या मुखातून भगवंताचं नाव येतंय मग आपण भाग्यवान आहेत का फुटक्या नशिबाचे भाग्यवान आहेत का आम्ही दैवाचे दैवाचे घालीन लोटांगण मोकळं पटांगण सगळ्याला सबसिडी कशी सबसिडी थंडीचे दिवस आहेत तुम्हाला सबसिडी देतो काय सबसिडी आहे माझ्या कीर्तनात तुम्हाला गुडघ्याचा जरी त्रास असला डायरेक्ट पाय लांबून द्या महाराज घरचा ते ताण घ्यायचा नाही माय मावल्या हो काम करून कीर्तनाला झोपा लागले तर खुशाल झोपा बरोबर तुम्हाला कीर्तन झाले उठितो कारण तुम्हाला बोलून जास्त फायदा नाही का फायदा नाही शासनाच्या लाडक्या बहिणी आता आपण कशाला बोलायचं विठ्ठला भाग्यवान आहेत आपण कशामुळं आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे पंढरपूरच्या मालकाचे दास आहेत नंबर 1 चं भाग्य नंबर 2 साधू संतांच्या पदस्पर्शेने पावन झालेल्या भूमीमध्ये जर तुम्हाला आम्हाला जन्म भेटत असन ते हरीचे दास जन्म घेती जन्म घेती ते हरीचे दास जन्म घेती
ताण घ्यायचं नाही. फक्त आपण चाली थोड्या गरम द्यायच्या. चहा माणूस गार पितो का गरम पितो? आपा चहा गरम लागतो का गार? गरम. हा तशा चाली बी आजच्या दिवसापुरत्या गरम होऊ द्या. विठाला गोड प्रमाण दिला आमच्या गोविंद महाराजांनी. पवित्र ते कुळ पावना तो देश जेते हरीचे दास जन्म घेतली. ज्या भूमीमध्ये साधू संतांचा जन्म झाला, ज्या भूमीमध्ये साधू संतांचा पदस्पर्श झाला, ती भूमी आपोआप पवित्र होते. धन्य भूमी पुण्य देश, भूमी पुण्य देश, भूमी पुण्य देश, भूमी पुण्य देश, जेथे वसती हरीचे दास, जेथे वसती हरीचे दास, विठाला विठाला मला जर माहित असतं तर लय मोठे लेकर मपल्यावाला बी आणला असतं ना. विठाला कसं होतं माहितीये का, वातावरण एकदा करंट लागला का एकदा म्हणजे विक्षेप होतो बघा, दुसरं काही नाही. धन्य भूमी पुण्य देश. आता बसू द्या, बसती तर बसू द्या, पण उद्यापासून थोडं नियमात बसवायला करायला. विठाला धन्य भूमी पुण्य देश जेत वसते हरीचे दास. ज्या भूमीमध्ये साधू संतांचा जन्म झाला, भूमी आपोआप पवित्र होते. नंबर 2, जिथं पदस्पर्श झाला संतांचा, भूमी आपोआप पवित्र होते. आपण भाग्यवान आहेत. संत महात्माच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये जर तुम्हा आम्हाला जन्म भेटत असन, आपण भाग्यवान आहेत. मग एकच काम करायचं, ज्या संत महात्म्याने आपल्याला परंपरा लावून दिली त्याच्या पाठीमागं चालणं आपलं काम आहे. संत महात्म्याने आपल्याला परंपरा लावून दिली. दादा, ज्याला भूक लागली त्याला भाकर द्या, ज्याला तहान लागली त्याला पाणी पाजा, आणि ज्याला गरज लागली त्याला मदत करा. ही संत महात्म्याने भारत देशाला लावून दिलेली परंपरा आहे. शोधावया भाकरीला निघाली सज्जनावती भूक आहे, जन्मताच गरिबी येते ही कुणाची चूक आहे? अरे पोटाला भूक लागली की भाकर खाणं ही प्रकृती आहे, भूक नसताना भाकर खाणं ही विकृती आहे. पण घासातला घास दुसऱ्याला देणं ही आपल्या भारत देशातली धर्म संस्कृती आणि परंपरा लावून दिली संत महात्म्यांनी. अन्नदान चालू आहे का गावात? अन्नदान आतापर्यंत पंक्ती होत्या. एकदा अन्नदात्या करता जोरात टाळी वाजवा. भाग्यवान माणसं आहेत जे परमार्थामध्ये सप्त्यामध्ये अन्नदान करतात. प्रत्येकाला घडत नाही महाराज हे अन्नदान. काय काय माणसाकडे इतका पैसा आहे, जानेवारीला पेटून दिला तर डिसेंबर पर्यंत धन हिजणार नाही, पण तसल्याला अन्नदान घडत नाही. दाणे कापे हात, दाणे कापे हात, नावडे हे दिशी मात, नावडे हे दिशी मात, नावडे हे दिशी मात, नावडे हे दिशी मात, नावडे हे दिशी मात. हे दाणे कापे हात, नावडे हे दिशी मात, नावडे हे दिशी मात, नावडे हे दिशी मात. हे दाणे कापे हात, नावडे हे दिशी मात, नावडे हे दिशी मात, नावडे हे दिशी मात. प्रत्येकाला घडत नाही अन्नदान. आणि जास्त माणसं अन्नदान श्रीमंत करतात का गरीब? मी जाऊ का घरी? अन्नदान मोकळ्या मनानं गरीब लोक करतात का श्रीमंत? श्रीमंताच्या घरी नुसतं चहा प्यायला जातो मी, चहा प्यायला, आणि गरीबाच्या घरी चहा प्यायला जा. कपातून बशीत आणि बशीतून खाली पडून इतकं गरीबाचा चहा असतो लागन तितका, आणि श्रीमंताच्या घरी एवढा मोठा कप असतो आणि वाकून बघावं लागतं चहा किती टाकायचा. पैसा भरपूर आहे, घडत नाही महाराज. काय तुकोबरायची भाषा आहे? दाणे कापे हात, नावडे तिशी हे मात. पैसा भरपूर आहे, अन्नदान घडत नाही. मग ज्यांना परमार्थामध्ये अन्नदान घडतं ना, भाग्यवान माणसं आहेत. लोक म्हणतात महाराज सप्त्याचं 15 वर्ष चालू आहे, परंपरेनुसार सप्त्यामध्ये अन्नदान देतो मी,
पण अन्नदानाचं पुण्य काय अजून आम्हाला कळलं नाही. दानामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान सांगितलंय अन्नदान. विठ्ठल ज्यांना ज्यांना वाटतं अशा घोर कलियुगामध्ये मला देव भेटावा, लक्ष देऊ नये का, ज्यांना ज्यांना वाटतं अशा घोर कलियुगात मला देव भेटावा, त्याच्याकरता आता दोनच साधन शिल्लक राहिलेत. नंबर 1, अन्नदान करा. अन्नदानाच्या प्राप्तीवर भगवंताची प्राप्ती आहे. लोक म्हणले आम्हाला अन्नदान घडणार नाही, नका करू अन्नदान. अशा कलियुगात नुसतं भजन करा, देव भेटायला वेळ लागणार नाही. तेने नारायण देईल भेटी, कलियुगा माझी करावे विचित्र कलियुग आहे सज्जनांनो. पण भगवंताच्या प्राप्ती करता लय सोपं साधन आहे. कारण प्रत्येक युगामध्ये भगवंताची प्राप्ती जर करायची झाली, कठीण योग होता लोकायला. कलियुग वाईट आहे, पण भगवंताच्या प्राप्ती करता चांगले. किती वाईट कलियुग आहे. आता मी सांगण्यापेक्षा नाथ महाराजांचा अभंग बघा किती गोड आहे. मी तर म्हणतो दादा आता तरी बरे, आपा आता तरी बरे. काय बरे, सध्याच्या काळात लोक मांसाहार भक्षण करलेत. मी म्हणतो सध्या तरी बरे, पण इथून पुढचा काळ, इथून पुढचं आयुष्य माणसाला डोळ्यानं सुद्धा बघू वाटणार नाही. माणसाला कापून खातेन का, इतकं विचित्र काळ येणार आहे पुढं. आता तरी बरे. निर्गुण निराकार दादा, काय आदिशक्ती मुक्ताबाईनं उपदेश केला, पैठणच्या नाथबाबाने लिखाण काढलं. माहुर माझे गाव शकून सांगावया, आले यमाई माझे ना, चल चल शकून सांगावया, आले यमाई माझे ना, शकून सांगावया, आले यमाई माझे ना. निर्गुण निराकार, निर्गुण निराकार, माहुर माझे गाव, शकून 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 सांगावया, आले यमाई माझे ना, शकून सांगावया, आले यमाई माझे ना, शकून सांगावया, आले यमाई माझे ना, आले यमाई माझे ना, आहे यमाई माझे ना, आहे यमाई माझे ना, यमाई माझे ना, आहे यमाई माझे ना, आहे यमाई माझे ना, आहे यमाई माझे ना, आहे यमाई माझे ना. या निर्गुण निराकार माहुर माझे गाव, शकून 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 सांगावया, आले यमाई माझे नाव, 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 आले यमाई माझे नाव, आले यमाई माझे. टाळी वाजवा एकदा जोरात. असं वाटेल आपल्या खिशातले 200 रुपये देऊन टाका सिद्धेश्वर महाराजांना. घेत नाही ते, पण ते महाराज लोकांचं घेत नाहीत वाटतं. कशाला आपण बी द्यायचे मग. विठ्ठला किती विचित्र कलियुग आहे. आदिशक्ती मुक्ताबाईनं उपदेश केला. जरा बोर व्हायले का नाही ना, कच्या संगारव्याचा. बरं जाऊ दे, ऐका. किती विचित्र काळ आहे. आदिशक्ती मुक्ताबाईनं उपदेश केला आणि पैठणच्या नाथबाबानं लिखाण काढलं. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, ऐका शकून सांगा वया, आले यमाई माझे नाव, तय नगरी वस्ती केली, मित्र आले एक भावे, ऐसा माझा शकून दादा, देऊन ऐकावे. ऐका कलियुगात काय काय घडणार. ऐका कलियुगाची थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैर. आता याच्या पुढचं मी बोलत नाही, वय कमी बसतंय. विठ्ठला कलियुग विचित्र आहे सज्जनांनो. डोळ्यानं सुद्धा काय काय गोष्टी इथून पुढे बघू वाटणार नाहीत. पण भगवंताच्या किती जरी अवघड कलियुग असन, किती जरी वाईट कलियुग असन, पण भगवंताच्या प्राप्ती करता सोपं साधन आहे. काय करायचं, कलियुगा माझी करावे कीर्तन, मग तेने नारायण देईल भेटी. तुम्हाला वाटतंय कलियुगात मला देव प्राप्त व्हावा. नंबर 1, अन्नदान करा. अन्नदानाच्या फळाच्या प्राप्तीवर भगवंताची प्राप्ती आहे. नाही अन्नदान करता आलं, कमीत कमी भगवंताचं भजन करा, देव भेटायला वेळ लागणार नाही. लोक म्हणते ना अन्नदानाचं काय पुण्य आहे. 15 वर्ष झालं सप्ताह चालू आहे गावामध्ये आणि दरवर्षी अन्नदान चालू आहे.
आजोबापासून पंगत चालू आहे माझ्या वडिलांची. परंपरेनुसार अन्नदान चालू आहे आमचं सप्त्यामध्ये, पण त्याचं पुण्य काय अजून आमच्या पदरातच पडेना. काय पुण्य? अन्नदानासारखं श्रेष्ठ पुण्यच कोणतं नाही. काय पुण्य? नाथ बाबा म्हणतात ते तर एक शीत दिले अन्न, परिणाम कोटी कुळाची होय उदर. अरे कोटी कुळाचा उद्धार होण्याची ताकद अन्नदानामध्ये. म्हणून अन्नदाते माणसं तुमचं पुण्य वाया जात नाही. हे परमार्थ आहे. भगवंताचं नामस्मरणाचं एवढं तेज राहिले. इथं तुम्ही कोणती बी सेवा करा जी आपल्या तुका म्हणे कोटी कुळीती पुण्येत भागवत गीत विठोबाचे भावे गाता गे. तुका म्हणे कोटी कुळीती पुण्येत भागवत गीत विठोबाचे तुका म्हणे कोटी कुळीचे सगळे मागचे पिढ्या पुण्यवान होण्याची ताकद. अहो अन्नदानासारखं पुण्यच कोणतं नाही हो. काय मिळतं अन्नदान? कोटी कुळाचा उद्धार होतो अन्नदानाने. कारण हे परमार्थ आहे. नाही तुम्हाला अन्नदान करता आलं 8 दिवस सप्ताहामध्ये ही वाती गंगा आहे, याच्यामध्ये प्रत्येकानं हात धुवून घेतला पाहिजे. कोणतं बी काम करा या परमार्थामध्ये, इथलं पुण्य वाया जात नाही. एक जण म्हणे मी चहाची व्यवस्था करतो, ते सुद्धा पुण्य आहे. एक जण म्हणे मी पाण्याची व्यवस्था करतो. नाथ महाराजांचा अभंग वाचून बघा, दानाची लिस्ट सांगितली नाथ बाबांनी. अन्नदान दिल्याने अन्नदाने दृढायुषी दीर्घ आयुष्य मिळतं माणसाला. अन्नदात्या माणसाला दीर्घ आयुष्य. काय काय माणसं बघा तुम्ही, हायवे रोडला ऍक्सिडेंट झाला, योग्य दादा, हायवे रोडला ऍक्सिडेंट झाला, माणसाचा हात गेला, पाय गेला, डोळा गेला, तरी सुद्धा माणसं अजून गावात जिवंत आहेत. का जिवंत आहेत? अन्नदानाचं पुण्य त्यांना दीर्घ आयुष्य देते. काय काय माणसं कोमात गेले पण मेले नाही अजून. का मेले नाही? अन्नदानाचं पुण्य माणसाला दीर्घ आयुष्य देते, दीर्घ आयुष्य. फक्त मरायच्या अगोदर अन्नदान केलेलं पाहिजे. विठाला एक जण म्हणे मी सप्त्यात अन्नदान घडत नाही, मी गरीब आहे, नका अन्नदान करू. पाणी देणं तर सोपं आहे ना. काय मिळतं पाणी दिल्यानं? उदक दाने सदा सुखी. एक जण म्हणे मी गडगंज श्रीमंत आहे, आणि गाव पाहिलं तर खूप मोठं होतं, आणि गावामध्ये मंदिरच नाही, मंदिराला जागाच नाही. उदार अंतकरणाचा माणूस होता आणि मंदिराकरता जमीन दान दिली. नामदेव महाराज म्हणतात पुढच्या जन्मामध्ये तो मनुष्य राजा बनत असतो. राजा ही अन्नदानाची ताकद आहे. पण प्रत्येकाच्या जीवनात कुठं घडते? परमार्थाकडे येणारे सगळे नसतेत. गावची लोकसंख्या किती? मी खरंच घरी जाईन बरं का आता. व्याकरण टाका लोक पंचदशी मांडायला तुमच्या पुढं काय सोपा विषय मांडायला. गावची लोकसंख्या किती? आपा 10,000. मंडपामध्ये बघा बरं 2,000 तरी आहेत का? बाकीचे कुठं ऍडमिट केले का? कोरोना झाला का? नाही ना. परमार्थाचा रस्ता अंकुशवारा सगळ्याला दिसत नाही. काय काय माणसं मंडपापाशी आली इथून वापस गेले, लगेच कनेक्ट आहे. विठाला काय काय नाही सांगणं. काय काय मंडप मध्ये आले पण वापस गेले का? त्याला इथं बसू देत नाही. पुण्यवान माणसं इथं बसू शकतात. सपने तो हर कोई सजाते हैं, लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस धर्म मंडप में वो आते हैं जिसे मेरे भगवान बुलाते हैं. अनंत जन्माचे सुकृत पदरी, अनंत जन्माचे सुकृत पदरी, आनंद जन्माचे सुकृत पदरी. त्याच्या मुखे हरी पैठा होय, पैठा होय, पैठा होय. त्याच्या मुखे हरी पैठा होय, पैठा होय, पैठा होय. हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता. त्याच्या मुखे हरी पैठा होय, पैठा होय, पैठा होय. त्याच्या मुखे हरी पैठा होय, पैठा होय. हरिमुखी गाता हर परिचिता, हरिमुखी गाता हर परिचिता. अनंत जन्माचे सुकृत पदरी. कुणाला बिघडत नाही. मागच्या जन्मातलं पुण्य उद्यार आल्याशिवाय भगवंताचं नाव मुखात येत नाही. किती पुण्य कमवावं लागतं? तिळ तिळ पुण्य साचा पडे, तिळ तिळ पुण्य साचा पडे. हरी तिळ तिळ पुण्य साचा पडे. पुण्य साचा तरी हे बहुत जन्मी जोडे, तरी ते बहुत जन्मी जोडे. बहुत जन्मी जोडे, बहुत जन्मी जोडे. नाम तुझे वाटे
पूर्ण भजनी मंडळ करता एकदा जोरात टाळी वाज. आता हिव गेलं का नाही, थंडी गेली का नाही महादेव वा वा, आता फ्रेश झाले बघा सगळे. तुम्ही जरी नाही उडी आणल्या तर मला हाणणंच आहे. काऊन विठ्ठल. चला, विनोदाचा भाग सोडून द्या. भगवंताचं नाव मुखामध्ये येण्याकरता लय पुण्य जमा करावं लागते. किती? तिळ तिळ पुण्य साचा पडे. मग तरी तर हे जन्म जोडे. मग नाम तुझे वाचेची वाचेसी आतुडे. समागम घडे. मागच्या जन्मातलं पुण्य उदयाला आल्याशिवाय भगवंताचं नाव मुखात येत नाही. बहुता सुकृताची जोडी. मग म्हणून विठ्ठली आवडी. तुकोबाई म्हणतात भगवंताचं नाव मुखात येण्याकरता आम्ही खूप जन्मापासून भगवंताची आराधना केली, साधना केली. मग आमच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आलं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. लोकाला वाटतं परमार्थ सोपाच आहे. लोकाला कसं सोपं वाटतं अंकुश बुवा? लोकाला वाटतं सकाळी माळ घातली की ज्ञान उभं राहायचं, संध्याकाळी फाट्यावर भेटावं. एवढा सोपं आहे. अरे साधू संतांनी भगवंताच्या प्राप्ती करता निवडतो बाई विलासूर, निवडतो बाई विलासूर, निवडतो बाई विलासूर, भक्ती तो कठीण सुळवळीला पोली, भक्ती तो कठीण, भक्ती तो कठीण सुळवळीला पोली, भक्ती तो कठीण सोपा नाही परमार्थ. लोक वाटतं परमार्थ सोप आहे. देव घरी येत नाही का आपण आणत नाहीत. आपण मग उद्या घरी झोपून पण पुढे येऊन बसणार नाही. क्या बात आहे. रोज येणार म्हणा कीर्तनाला. परमार्थाची आवड आहे माझ. देव घरी येत नाही का आपण आणत नाहीत. असं आणणाऱ्याचं अंतःकरण निर्मळ असलं देव यायला वेळच लागत नाही. महिला मंडळ येवोनी गोपाळ राहते ते, राहते ते, येवोनी गोपाळ राहते ते, येवोनी गोपाळ राहते ते, येवोनी गोपाळ. हो तुका मने चिता हर निर्मळ, येवोनी गोपाळ राहते ते, तुका मने चिता येवोनी गोपाळ, येवोनी गोपाळ राहते ते, राहते ते. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. ज्याचं अंतःकरण निर्मळ झालं देव बोलवायची गरज नाही. माळा गंध हे बाह्यरंग आहे. अंतःकरण जर शुद्ध झालं देव भेटायला वेळ लागत नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला फक्त अंतःकरण निर्मळ पाहिजे. महिला मंडळ शबरी मातेचा बंगला किती कोटीचा होता? झोपल्या का काय? होय, शबरी मातेचा बंगला किती कोटीचा होता? होय, यमुना का आल्यात का? किती कोटीचा होता? 10 कोटीचा, 5 कोटीचा? सामान्य पन्हाळ्याची झोपडी, पण ब्रह्मांडाचा मालक तिथं आला का? अंतःकरणातला भाव शुद्ध होता. देव येत नाही का? येतो. अंतःकरण माणसाचं शुद्ध पाहिजे, बोलणं माणसाचं शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे. देव यायला वेळ लागत नाही. पण आपण बाहेरंग बघतो. बाहेरंग बघितल्यामुळं ब्रह्मांडाचा मालक घरी सुद्धा येत नाही. देव घरी येण्याच्या काही खुणा आहेत. लोक म्हणतात महाराज सकाळ झाली की मी परमार्थ करतो, संध्याकाळ होईपर्यंत रोज भजन करतो, रोज हरिपाठ घेतो, रोज काकडा घेतो. अहो नाथबाबांच्या घरी ब्रह्मांडाच्या मालकाने पाणी भरलं. जगद्गुरु तुकोबाराला भेटण्याकरता भंडारा डोंगरावर आला. मग आमच्या घरी देव का येत नाही? जी साधना साधू संतांनी केली, जो परमार्थ तुकोबाराने केला, त्या परमार्थात आणि आपल्या परमार्थात जमीन आसमानचा फरक आहे. विठ्ठला आपण परमार्थ करतो तर आपल्या संसाराकरता. साधू संतांना परमार्थ केला भगवंताच्या प्राप्ती करता. संसाराच्या नावे घालून या शून्य. ज्यांनी लेकराचा त्याग केला देव भेटणी करता, ज्यांनी पैशाचा त्याग केला देव भेटण्याकरता, ज्यांनी बायकोचा त्याग केला देवाच्या प्राप्ती करता. संसारावर तुळशी पत्र ठेवलं देवासाठी घेऊन या दो, देवासाठी घेऊन या दो.
साधू संतांनी महाराज कशा करता देवाच्या प्राप्ती करता वैराग्य का तुकोबऱ्याला वैराग्य मूर्ती म्हणतात सगळ्याचा त्याग केला बायको असताना बायकोचा त्याग पैसा असताना पैशाचा त्याग आणि लेकरू असताना लेकरा बाळाचा त्याग फक्त देवाच्या प्राप्ती करता आपण त्याग करतो का आपल्याला घडण का असं मग लोक म्हणते देव आमच्या घरी का येत नाही साधू संतांच्या घरी का आला याचं एकच कारण आहे आपण परमार्थ करलो संसार करता साधू संतांना परमार्थ केला भगवंताच्या प्राप्ती करता देव घरात येतो पण भक्ताची अगोदर परीक्षा घेतो काय परीक्षा घेतो तुम्हाला जर वाटत असेल ना देव माझ्या घरी यावा विठ्ठल भगवान माझ्या घरी यावा प्रभू रामचंद्र माझ्या घरी यावा देव येतो पण देवाच्या काही खूण आहेत देव अगोदर घराचं वाटुळ करतो आणि मग घरात देव प्रवेश करतो विठ्ठल देवाची ते खूण आला ज्याच्या घरा त्याच्या पुढे चिरा तुकोबारांनी स्वतःचा अनुभव सांगितला किती ताकद आहे परमार्थाची किती ताकद आहे संसाराची परमार्थातलं पुण्य तुकोबारे म्हणतात मी भजन केला हो रात्र नामस्मरण मी सोडलं नाही फक्त इतकाच वेळ माझा वाया गेला बाळी खोकला इतका वेळ वाया गेला इतका वेळ वाया गेला इतका वेळ वाया गेला फक्त वेळ वाया गेला तू कोबऱ्याचा किती शिंक जांभळी खोकला इतकाची वेळ वाया गेला मग अवरात्र भजन सोडलं नाही तू कोबरानी सजन आपण करतोच भजन पण ज्ञानोबाऱ्या म्हणतात काय करावं सायासे करीशी प्रपंच दिन निशी दिन म्हणजे दिवस निशी म्हणजे रात्र रात्र दिवस आपण संसार करायला तुकोबरायचा परमार्थ बघा आणि आपला परमार्थ बघा तुकोबऱ्या म्हणतात आतापर्यंत मी संसारातल्या लोकांची सेवा करत होतो पण संसारातल्या लोकांनी मला पश्चाताप निर्माण करून गेला माझ्या डोळ्यामध्ये पाणी आणलं संसारातल्या लोकांनी करीत या सेवा कुटुंबातल्या लोकांची सेवा करू लागलो काहीच फळ मिळालं नाही मला मग तुकोबारांनी स्वतःचा अनुभव सांगितला मी भगवंताचं भजन केलं परमार्थातली सेवा केली पण परमार्थातली सेवा माझी वाया गेली नाही तुका म्हणे श्रम केला अवघाला फळाशी परमार्थातली तुम्ही कोणती बी सेवा करा काही लोक म्हणतात महाराज मला अन्नदानाची सेवा भेटली नाही पाण्याची सेवा करा नाही तुम्हाला पाणी दान करायची सेवा भेटली चहा पाण्याची व्यवस्था करा नाही चहा पाण्याची व्यवस्था तुम्हाला भेटली मृदुंग वाजवतात आमचे सिद्धेश्वर महाराज कणिक आणून द्या ही एक परमार्थातली सेवाच आहे कोणती बी सेवा करा इथलं पुण्य वाया जात नाही संसारात परमार्थात तुम्ही किती बी सेवा करा इथलं पुण्य वाया जात नाही संसारातल्या लेकरा बाळा किती बी पैसा कमवा शेवटी ती जात घराच्या बाहेर हाकलून दिल्याशिवाय इतकी श्रेष्ठ ताकद आहे संसार अधिक परमार्थ विठ्ठल दान दानामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान आहे अन्नदान जे मंडळी अन्नदान करतात नशीबवान आहेत माणसं नाही तर गावामध्ये श्रीमंत माणसं भरपूर आहेत सजनो नाही घडतो प्रत्येकाला आपल्याला घडतंय ना मग ही भगवंताची सेवा आहे कारण हाताला जर शोभाच कशाने असन अन्नदानानं शोभा आहे पायाला शोभा जर कशामुळे असन तीर्थयात्रा करण्यानं पायाला शोभा आहे मुख भगवंताच्या तोंडाला जर शोभा कशाने असन आपल्या भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये आणि डोळ्याला जर किंमत कशामुळे असन भगवंताला पाहण्यामध्ये शोभा आहे विठ्ठला हे सकळ शित आहे हात चालवया पाहे सकळ शित हात चालावया जोपर्यंत हातामध्ये शक्ती आहे दान धर्म करून घ्या तुम्ही मतान म्हातारपणात करीन दान धर्म म्हातारपणामध्ये दान धर्म करू वाटतो सत्ता गेलेली असती लेकराच्या हातामध्ये काय चलत नाही आपलं मग खाटा पाड्या पाड्या दोन्ही डोळ्यातून पाणी येतं त्याच्या मग त्याला कळतं गावामध्ये सप्ताह चालू होता मी जर एखादी पंगत दिली असती तर हॅलो बरं झालं असतं हे कळतं माणसाला पण कधी
गेले मगन ये हाती गेले मगन ये हाती क्या बात है वाह वाह माझं. गेले मगन ये हाती गेले मगन ये हाती पुरती चिंता पुरती चिंता वाटत जे पुरती चिंता पुरती चिंता पुरती चिंता वाटत असे. गेले मगन ये हाती गेले मगन ये हाती अरे पुरती चिंता पुरती चिंता पुरती चिंता वाटत असे पुरती चिंता पुरती चिंता पुरती चिंता वाटत असे गेले मगन ये हाती गेले मगन काय म्हणले गेले मग नाही हाता गेले मग नाही हाता. ती चिंता वाटत वा टाळी वाजा एकदा जोरात. वेळ गेल्या माणसाला कळत पण त्या टायमाला माणसाच्या हातात काही राहत नाही. काय वाटत असेल महाराज पैसा आहे हातामध्ये शक्ती आहे दान धर्म करून घ्या. एवढा मोठा सप्ताह चालू आहे लोकाला पंक्तीत जाऊ द्या तो कीर्तन सुद्धा ऐकायला येऊ वाटत नाही हो. याचा परिणाम खूप वाईट आहे बघा. मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो आपा काय परिणाम आहे याचा माहिती का. आपण मग मलाच कोण सांगायला बाबा हे. काय परिणाम आहे माहिती का याचा. माणूस मेल्यानंतर 16 गाव फिरून वर जातो. आपा कुठं मंडपाव अंग देवाच्या दारी म्हणा नाही तर मग ज्यानं जसं कर्म केलं तसं कर्म त्याचं. माणूस 16 गाव फिरून वर जातो यमपुरीमध्ये आणि समोर आपल्या चित्रगुप्त असतात आणि फाईल टाकतात आपल्या नावची आणि शेजारी यमराज असतो रेड्यावर बसलेला. परिणाम कोणता परिणाम. हात चांगले होते पैसा होता दान धर्म केला नाही पाय होते तीर्थयात्रा केली नाही डोळे होते भगवंताला कधी पाहिलं नाही आणि तोंड चांगलं होतं भजन केलं नाही. काय परिणाम होतो 16 गाव फिरून माणूस वर जातो आणि तिथं चित्रगुप्त आपल्या नावची फाईल टाकतात आणि बघतेत कोण्या गावचा आहे. यमराजाच्या हातामध्ये चाबूक आणि रेड्यावर बसलेला. बघा याची फाईल काय कुटाणा केलाय ना उभ्या आयुष्यामध्ये. लगेच नाव येतं आपलं. कोण्या गावचे सातोण्याचे. बरं बरं काय नाव आहे आप्पा. असं आपाचं नाही चाललंय माझ्या कीर्तनातले आपा येतं हो ना. उगं मला घरी जायचंय हे फक्त विनोदा करतात ते पण सगळ्याचाच हिशोब आहे सगळ्याचीच फाईल आहे ही. काय दिवा लावला आपण उभ्या आयुष्यामध्ये ह्या फाईलमध्ये माणसाला प्रत्येकाला द्यावाच लागतं हिशोब. कोण्या गावचे सातोण्याचे येत आम्ही. माणूस लटलट कापतो योगेश भाऊ लटलट. कशामुळे माहिती का शेजारी यमराजा असतो उभा हातामध्ये चाबूक असतं त्याच्यामध्ये लटलट कापतो. कोण्या गावचे सातोण्याचे. वरल्या का खाल्ल्या खाल्ल्या सातोण्याचे. बरं 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 बरं. गावात सप्ताह होतो का सप्ताह. हो लय मोठा होतो 5 सप्ते होते 5. बरं 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 बरं. हातगावच्या महाराजाचं कीर्तन होतं का दुसरं. हो होतं होतं. गेलता का कीर्तनाला नाही गार लागलं घरी झोपलो झोपला की ठोकला मारी ती तोडी ती झडती निष्ठुर यमाचे किंकर 1-2 साल बहु साल नाही त्या यमाशी करुणा. कमीत कमी पापाला आणि पुण्याला घाबरा सज्जनानो. ज्याला वाटतं माझा संसार चांगला व्हावा त्याने आपल्या घरातल्या बापाला घाबरा. ज्याला वाटतं माझा परमार्थ चांगला व्हावा त्यांनी पापाला घाबरा. विठ्ठल तुम्हाला असं वाटूच देऊ नका की आम्हाला कुणी बघत नाही पाप आणि पुण्य बघताना सज्जनानो. पण रोज आपल्यासोबत चित्रगुप्त आपल्या 2 भुजेवर बसलेले चित्रणगुप्त CCTV कॅमेऱ्यासारखे बघतात आपल्याला सकाळ झाल्यापासून संध्याकाळ होईपर्यंत. किती पाप करतो आणि किती पुण्य करतो त्यांच्या हिशोबातून त्यांच्या नजरेतून कुणी जात नाही. लोक मग ते चित्रगुप्त आमचा हिशोब लिहितात का दिसत का नाहीत. नावत त्यांचं चित्रगुप्त गुप्त रूपात म्हणून कधी कुणाला दिसत नाहीत. सकाळपासून संध्याकाळ होईपर्यंत काय केलं आपण सगळं त्यांच्या हिशोबामध्ये. लोक म्हणले दिसत नाही नाही दिसत ते नावत त्यांचं चित्रगुप्त आहे बघा. का दिसत नाहीत. आता सगळे जुने माणसं येतं दादा पाठीमागं एक गीत होतं गोविंदांना त्या गीताचा अर्थ बघा. मी इथं गाणी गीत म्हणण्याकरता नाही आलो अर्थ देण्याकरता आलो. गीत बघा किती गोड होतं. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्या
आता नाही कंप का सुटावा उघडदार देवा आता काय गोड अर्थ आहे. उजेडात होते पुण्य अंधारात पाप ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे दृष्ट दुर्जनाची कैसी लोक शेवा उघडदार देवा आता उघडदार देवा. काय गोड गीत होते हो. डोळ्यातून पाणी येत होतं अक्षरशः महादेव महाराज हे गीत गायले ना. मी गाणे म्हणण्याकरता नाही आलो, गायले तर डोळ्यातून पाणी येत होतं. आता काय माती मेळ लागा ना गाण्याचा, काय मेळ झालाय तर काहीच कळ ना काहीच. काल नांदेडला कीर्तनाला गेलो योगेश बुवा, नांदेडला कीर्तनाला गेलो काल. खरंच हो, सगळ्या गावाची शपथ घेऊन सांगतो, खोटं बोलत नाही. नांदेडला कीर्तनाला गेलो, मंडप मध्ये प्रवेश केला आणि मंडपात प्रवेश केल्या माईक सिस्टीम वाल्यानं गाणं लावलं. कोणतं माहिती का? मंडपाला लावली लाइटिंग बुडाबुडीची फायटिंग. आता याचा अर्थ काय काढायचा? अर्थ 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 तर निघला पाहिजे ना. काहीच मेळ लागा ना महाराज. जुनं गाणं ऐकलं ना डोळ्यातून पाणी येत होतं. आता हे सगळे वयस्कर मंडळी आहेत. तुम्हाला शाळेमध्ये सुद्धा 20, 25, 30, 35, 40 वर्षापूर्वी जर कोणी शाळेमध्ये गेला असेल त्यांना गुरुजीने गोड कविता शिकवावी. डोळ्यात पाणी यायचो. शराला तो धावूनियाला काळ विवळला श्रावण बाळ हे आई गे दीर्घ फोडोनी हाक तो पडला जाऊनी झोक या ब्राह्मण पुत्रा वधूनी शोकाकुळ झाला रुमणी आसवे आणुनी नयनी तो वदला हा अंत तुझ्या नाशाला मी पापी मम माता रे माय बाप तहानलेले तरु खाली असतील बसले कावड त्यांची घेऊन आकाशीला चाललो तीर्थयात्रेला अनाया निर्मळ पाणी आलो मी या कासारी तव लग बग भरोनी झारी तो परत फिरे तो तुमचा शर आला या उरात ऋतोनी बसला. गुरुजीनं बोर्डावर नुसतं लावून यावं श्रावण बाळ. गुरुजीनं रडू रडू शिकवावं आणि लेकरानं रडू रडू ऐकावं. हे काळ गेला महाराज. जुनं जितकं ऐकत लोक मध्ये जुनं ते सोनं. आता किती बी नवं यावं देव काहीच ऐकू वाटत नाही. आता हे ट्रॅक्टरवर गाणे लागते तर किती दिवस चलत ते बघा तुम्ही. अजून बी आतापर्यंत गडुळाच्या पाण्यामध्ये नागाचे पिले कितीतरी मेले. ते हलो बाबूराव आलं होतं ते कोण्या खड्यात गाणं गेलं काय मेळ लागा ना. ते शांताबाई आल्या गेल्या इथल्या नाही गाणंच सांगलो मी. काही राहत नाही महाराज. लयतले झालं 1 महिना टिकत हे वातावरण. पण 750 वर्ष पूर्ण व्हायलेत. अजून माझ्या ज्ञानोबारायचं रूप पाहता लोचने तुकोबारायचं सुंदर ते ध्यान म्हणताना अजून कुणाला कंटाळा आला नाही. ही परमार्थाची ताकद आहे. भेटत नाही महाराज. परम सोने हे जुनं ते सोने. काय गोड गीत होतं. पिते दूध डोळे मिटुनी जाता मांजराची कारते. मांजरीला वाटतं मी डोळे झाकून दूध पे लागले मला कुणी बघणं. हे मांजरीचा खूप मोठा गैरसमज आहे. घरातले सगळे लोक मांजरीला बघतात पण तिचं पोट भरत नाही म्हणून दुर्लक्ष करतात. तसं तुम्हाला वाटत असेल मी पाप करालो मी पुण्य करालो मला कोणी बघणं. सावधान. रोज सकाळी चित्रगुप्त आपल्या 2 भुजेवर बसलेत आणि पापाचा पुण्याचा हिशोब करतात. आणि माणूस मेल्यानंतर 16 गाव फिरून तिथं त्या पुरीमध्ये पोहोचतं. कोण्या गावचे? सातुण्याचे आम्ही. बरं 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 बरं. श्रीमंत होतात तुम्ही. 25-30 एकर जमीन होती तुम्हाला. हो होती. सप्ताह होतो 5 सप्ते होतात गावात. मग एखाद्या सप्त्यात अन्नदान दिलं का? अरे बापरे. ते हिशोब आहे का इथं? नाही दिलं. डोळ्यात पाणी येतं साजेला नाही. माझ्या बोलण्याच्या पाठीमागे विनोदाची झालं रे. मी काय बोलतोय ते लक्षात घ्या. डोळ्यात पाणी येतं माणसाच्या. तुम्ही म्हणता तू जाऊन आला का यमपुरीला? मी जाऊन आलो नाही. आमचा संत महात्म्याच्या शब्दावर विश्वास आहे. डोळ्यात पाणी येतं त्या टायमाला. पाय चांगले होते. भगवंतानं पाय दिले होते चांगले. हो दोन्ही पाय चांगले होते. कधी पंढरपूरची वारी केली का? अरे बापरे. ते हिशोब आहे का?
नाही. अन्नदान नाही केलं. कोटीचा बंगला होता तुझा सातोण्यामध्ये, 2 वारकरी जेवण्याकरता कधी आणलीस का घरी? अरे नाही आणले. डोळ्यात पाणी येतं त्या माणसाच्या. पातके करिता पुढे आहे उत्तर देता होशील. काय उत्तर देता होशील तू? संत महात्म्याचे उपकार माना. ते प्रसंग डोळ्यासमोर येण्याच्या अगोदर संत महात्म्याने सावध केला आपल्याला. हिशोब पडेल जमा सरकारी, हिशोब पडेल जमा सरकारी, हिशोब पडेल जमा सरकारी, हिशोब पडेल जमा सरकारी. येईल यमाजीची स्वारी, येईल यमाजीची स्वारी, यमाची ते स्वारी, येईल यमाची ते स्वारी. जीवाजी धरून आकार भारी, जीवाजी धरून आकार भारी, जीवाजी धरून आकार भारी, जीवाजी धरून आकार भारी. देतील मार, देतील मार, देतील मार, मार देतील मार, देतील मार. देतील मार, देतील मार, देतील मार. देतील मार, देतील मार, देतील मार. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. मी कायापुरीचा महान, मी कायापुरीचा महान, मी कायापुरीचा महान. मी कायापुरीचा महान. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. जोहार, जोहार माय बाप जोहार. माय बाप जोहार, माय बाप जोहार. जोहार. अंगात येत नाही ना कोणाच्या? हा ना? विचारलं बरं बाबा. काल नांदेडला एक जणाच्या अंगात आलं म्हणून आपण विचारलं बरं धोरणाने. पाया पडे साधू संत, जोहार झाले. हे नाथ बाबाचं भारुडे. पण सध्याच्या काळात भारुड म्हणलं तर लोक टाइमपास समजायलेत. भारूड टाइमपास नाही, कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना ज्ञान समजणं. नाथ बाबानं भारुडाचं रूपक टाकलं आणि लोकांपर्यंत ज्ञान पोहोचलं. सज्जनानो, नाथ बाबाने आपल्या पाया पडावं एवढी आपली लायकी नाही. जगद्गुरु तुकोबाराने आपल्या पाया पडावं एवढी आपली लायकी नाही. महाविष्णूचे अवतार विश्वमौली ज्ञानोबाराने आपल्या पाया पडावं एवढी आपली लायकी नाही. पण हे संत महात्मे आपल्या पाया पडले बघा सज्जनांनो. मला खरं सांगा, बापाने लेकाच्या पाया पडावं का? तुम्ही विचार करा. मी योगेश महाराज चहा पिऊन येतो. हा, मी का वेदांत मांडला का? काय सोपं सोपं आहे ना. बापाने लेकाच्या पाया पडावं का? कसं करायचं? अगं असं हे एवढंच उत्तर पाहिजे ना. बापाने लेकाच्या पाया पडू नये. पण वेळ अशी आली, बापाला सुद्धा डोळ्यात पाणी यायला लागले आणि लेकाचे पाय धरतो. बाप, पोरा तुझ्या पाया पडतो रे बापा. मी वारकरी आहे, 4 चौघात मला किंमत आहे. माझ्या गळ्यात पवित्र तुळशीची माळे. सकाळ झाली की लोक राम राम करतात. तुझ्या पाया पडतो. त्या लोकांच्या नादी लागू नको. जसं बापाला लेकाबद्दल कळवळा निर्माण होतो, संत महात्म्याने आपल्या पाया पडू नये. पण नेमका शब्द आहे बघा तळमळ, नेमका शब्द आहे कळवळा. काय हे संत महात्मे पाया पडे? बारीक ऐका. कुत्र्याला गती सहन होत नाही. कुत्र्याला गती सहन होत नाही. माणसाला दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही. साधू संतांना लोकांची अधोगती सहन होत नाही. विठ्ठल बघा तुम्ही, 3 मुद्दे ध्यानात ठेवा. कुत्र्याला गती सहन होत नाही. शास्त्राने मुद्दा मांडला. कुत्र्याला अजिबात गती सहन होत नाही. इथं दूध विकणारे किती जण आहेत? हात वर करा. का जाताना घरी नेणार नाही? बरं जाऊ द्या. मोटरसायकलनं प्रवास करणारे सगळेच आहेत. पण हात वर काऊन करीना? त्याला वाटतंय भस्कनच काय विचारतं का काय बाबा. बघा तुम्ही, सकाळी सकाळी जर मोटरसायकल बाहेर काढली का, आपा तुम्हाला आहे का? लुना घ्या ना मग आता. बैलगाडी घेतली तरी बैलगाडीच्या खाली कोण असते? कुत्रा असते. बघा काय दृष्टांत दिला शास्त्राने. बघा, कुत्र्याला गती सहन होत नाही. कशी सहन होत नाही? मोटरसायकल जर काढली ना आपण सकाळी सकाळी गाराच्या बाहेर, कुत्र माग लागतंय. कुणाच्या? मोटरसायकलच्या. मोटरसायकल पाडतंय पण कुत्र माग
लागते का? शास्त्र म्हणतंय कुत्र्याला गती सहन होत नाही. बरं टू व्हीलर पडन, टू व्हीलर सापडन, फोर व्हीलर सापडन का? कोणाला? कुत्र्या कुत्र्याला. तरी सुद्धा माग लागते. कोणाच्या? माझे विनोद जरा 5G आहेत. लक्ष देऊन ऐकलं तर कळतं, नाही तर डोक्याच्या नाही मंडपाच्या वरून जातं कधी कधी. बघा लक्षात आलं तर बघू. आमच्या गावातल्या काकूला म्हणलं काकू तात्याच्या कुठे बी जातील. नाही लागला मेळा मंडपाच्या वरून चालेल. बारीक ऐकलं तर लक्ष. मांजर जशी दुधाला टपून असते का तसा श्रोता कीर्तनाला टपून पाहिजे. लहान लेकरू शाळा जाऊ लागलं आणि शाळा जाता जाता त्याला मी सहज विचारलं, लय हुशार असते ती लेकरं. सहज त्याला विचारलं कुठं चालला? तो मला महाराज मी शाळा चालू. मला डब्यात काय आहे? तो मला पुरणाची पोळी. मला मी खाऊ का? खाणं महाराज तुम्हाला कशाला कोण काय म्हणे. आणि मम्मीने विचारलं सांगन मम्मीला कुत्र्यानं खाली म्हणून. अशी जरा लक्ष दिलं म्हणजे जरा धोरणाने कळत आहे. कुत्र्याला गती सहन होत नाही. का सहन होत नाही? बरं मोटरसायकल सापडून कुत्र्याला पडान मोटरसायकल आणि कुत्र्या पाडतील बी मोटरसायकल. पण फोर व्हीलर सापडन का? नाही सापडत. तरी सुद्धा फोर व्हीलरच्या मागे लागत आहे. कोण? कुत्र. का? शास्त्र सांगतो कुत्र्याला गती सहन होत नाही. नंबर 2, माणसाला दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही. सध्याच्या काळामध्ये जळकुट्या नावाचा रोग आलाय बघा. इकडे आलाय का? काय सगळीकडे झाला हे रोग. जळकुट्या नावाचा रोग. जळकुट्या म्हणजे एखाद्याने नवा प्लॉट घेतला, एखाद्याने घर बांधलं, याच्या पोटात दुखत आहे आणि परतूरला मोठ्या डॉक्टरकडे जाते. डॉक्टर म्हणे काय व्हायलंय? लय पोट दुखाले. कवापासून? शेजारच्यानं बंगला बांधला तर. याला गोळी कोणची द्यायची? याला गोळीच नाही. समजून चालायचं याला दुसऱ्याचं सहन होईना. सध्याच्या काळामध्ये जळकुट्या. आमच्या शेजारी एक घर आहे योगेश महाराज आणि मुलगा वारकरी आहे दादा. पण भावकी कशी असते बघा. भावकी म्हणायचं कुणाला? जिच्या वाचून करमत नाही, जी नीट सुखानं खाऊ देत नाही तिला म्हणायचं भावकी. आमच्या शेजारी एक वारकरी पोरग होतं, गळ्यामध्ये माळ आणि त्याला हरिपाठाचा छंद लागला, भजनाला जात होतं. पण ते भावकीला सहन झालं नाही आणि भावकीला त्यानं काय केलं? मटक्याच्या नादी लावलं. कोणाला? मी कशामुळे सांगलो? दुसऱ्याला प्रगती सहन होत नाही माणसाला. चांगलं वारकरी होतं लेकरू, माळ होती गळ्यामध्ये, भजन करायचं, कीर्तनाची आवड येत होतं, पण ते भावकीला सहन झालं नाही. त्यानं त्याला मटक्याच्या नादी लावला. पण त्याचं नशीब इतकं चांगलं, त्याने मटका लावला आणि त्याला कोटीचा मटका लागला. त्यानं तर हाणूच घेतलं, उगाच नादी लावलं मला. कधी कधी माणूस वाईट करायला जाते पण त्याचं चांगलं होत असते. सजन कुत्र्याला गती सहन होत नाही, माणसाला दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही, साधू संतांना लोकांची अधोगती सहन होत नाही. हे माणसं जर अधोगतीला गेली ना, संत महात्म्याला सहन होत नाही. ओ डोळ्यामध्ये पाणी येतं संत महात्म्याच्या. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा. सज्जनानो कळवळा शब्द फक्त आता 3च जणांकडे राहिलाय. बस रे खाली बस. कळवळा शब्द फक्त 3च जणांकडे राहिलाय. नंबर 1 आपल्या घरातल्या मायबापाला शोभतो कळवळा शब्द. नंबर 2 साधू संतांना शोभतो कळवळा शब्द. नंबर 3 ब्रह्मांडाच्या मालकाला शोभतो कळवळा शब्द. याच्याशिवाय कळवळा शब्द कुणालाच राहिला नाही. आपलं हित व्हावं हे फक्त संतांनाच वाटतं, आपलं कल्याण व्हावं हे फक्त मायबापाला वाटतं, आणि आपला उद्धार व्हावा हे फक्त जगाच्या मालकालाच वाटतं. विठाला तसा बापाला लेकराबद्दल कळवळा निर्माण होतो, माईला लेकराबद्दल जसा कळवळा निर्माण होतो, तसं संत महात्म्याला या समाजाबद्दल तळमळ निर्माण होते, कळवळा निर्माण होत असतं. सजन इथं भरपूर माझ्या माय मावल्या उपस्थित राहिल्यात. एकदा जोरात टाळी वाजवा त्यांच्याकरता. योगेश महाराज टाळी वाजवा याच्याकरता म्हणलं, टी वरल्या मालिकाचा त्याग करून आल्यात. लय मोठे उपकार आहेत हो. नाही तर सध्याच्या काळामध्ये बायाला येडं केलंय त्या मालिकाच्या टीव्हीनं आणि माणसाला येडं केलंय. माणसातला माणूस बी कळलं ना काय काय लोकांना. वाट्यावर कोणा एखाद दिवशी भूत जरी येऊन बसलं का भूत ते कटाळून वापस जाईन भूत, पण लोक वर बघायला तयार नाहीत महाराज. अशा काळामध्ये जर तुम्ही परमार्थ करतात ना, भाग्याची गोष्ट आहे. प्रारब्ध चांगलं आहे सज्जना. महिला मंडळ, जसं तुम्हाला तुमच्या लेकराबद्दल कळवळा वाटतो बघा. काय तुकोबऱ्याची भाषा आहे? तुकोबऱ्या म्हणतात या माय माऊलीचं लेकरू लंगडा असू द्या, आंधळा असू द्या, मुक्का असू द्या, नाही तर बहिरा असू द्या, पण प्रत्येक माय माऊलीला तिचंच लेकरू आवडतं बघा. काय तुकोबऱ्याची भाषा आहे बघा. तुकोबऱ्या म्हणतात एखाद्या माय माऊलीचं लेकरू जर लंगडा असलं तर ते जर हरिपाठामध्ये वेड वाकडं नाचत असलं ना, माईला आनंद वाटत असतो. एखाद्या आईचं लेकरू मुक्का असलं आणि ते जर बोबडं बोलत असलं ना, आईला आनंद वाटतो. आणि एखाद्या आईला काय नवल वाटतं? तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे आणि बोल अनेकाचे नाव उडती. जगामध्ये जी वस्तू ग्रेट आहे, सगळ्यात महागडी वस्तू यांच्या समोर उभं करा आणि यांचं लेकरू यांच्या समोर उभं करा.
कोणाला निवडतील? लेकरूच. माझ्या लेकराचं हित व्हावं, लेकुराचे अशी एक सुद्धा माय माऊली नाही या मंडपामध्ये बसलेली की तिला आपलं लेकरू आवडत नाही म्हणून. महाराज लेकरूच आवडणार, लेकराचा उद्धार व्हावा एवढी तिच्या मनामध्ये चिंता राहते. काय कसं बी लेकरू असू द्या. काय दृष्टांत गोड दिला बघा एक शास्त्राने. आठवला परवा दिवशी वर्षराधेच्या कीर्तनात सांगितला होता. एक माय माऊली अपंग लेकरू होतं आणि अपंग लेकरू घेऊन एका महात्म्याकडे गेली. किती मायला लेकरू आवडत असतं बघा. अंतकरण भरून येतं महाराज हे प्रसंग सांगताना. दादा अपंग लेकरू घेऊन गेली माय माऊली एका महात्म्याकडं आणि महात्म्याचं दर्शन घेतलं, दक्षिणा ठेवली आणि महात्म्याला सांगितलं बाबा माझ्या लेकराला आशीर्वाद द्या. महात्म्यानं पाहिलं अपंग लेकरू म्हणून. महात्मा म्हणे माय मी काय आशीर्वाद देऊ तुझ्या लेकराला? तिचं उत्तर ऐकून माझे सुद्धा डोळे भरून आले. महाराज मी काय आशीर्वाद देऊ या लेकराला तुझ्या? ते माय माऊली सांगितले महाराज माझ्या डोळ्यासमोर माझं लेकरू मारावं, या लेकराला आशीर्वाद द्या. महात्म्याला राग आला. अगं तू मायस का कोण आहेस? आपलं लेकरू आपल्या डोळ्यासमोर मारावं ही इच्छा तू बाळापासून मागतेस? हो बाबा एकच आशीर्वाद द्या, माझं लेकरू मी जिवंत आहे माझ्या डोळ्यासमोर मेलं पाहिजे. का तुम्हाला असं वाटतं? ती माय माऊलीने सांगितलं महाराज माझं लेकरू अपंग आहे आणि मी जर माझ्या लेकराच्या अगोदर गेले ना माझ्या लेकराला बघणार नंतर कुणीच नाही, अपंग आहे सगळे बाजूला टाकते. विठ्ठल प्रत्येक माय माऊलीला वाटतं माझ्या लेकराचं हित व्हावं, माझ्या लेकराचं कल्याण व्हावं. याच्यापेक्षा जिम्मेदारी कोण घेतं महाराज? अहो समाज प्रेम करतो. आज मी कीर्तन करतो, सगळा समाज माझ्यावर प्रेम करील. हे गायन करतात हे सगळा समाज यांच्यावर प्रेम करील. आमचे महाराज मृदुंग वाजवतात, सगळा समाज प्रेम करील. आमची कला संपू द्या, कोण आम्हाला विचारणार नाही. आपला आवाज जर गेला कोण बोलवतं आपल्याला कीर्तनाला? आमची कला संपू द्या, कोण बोलत नाही. एकदा जर वाचा गेली ना सज्जनानो, वाचस्पती म्हणून जगन्नाथ अण्णाचं नाव ख्यात होतं. जगन्नाथ अण्णा यायचं म्हणलं 2 घंट्यानं समाज येत होता समोर, 2 घंट्यानं अगोदर. पण ज्यावेळेस जगन्नाथ अण्णाची वाचा गेली ना, जगन्नाथ अण्णाला लोकांची गरज होती, एक बी भेटायला जात नव्हतं. विठ्ठल समाज प्रेम करतो, स्वार्थापोटी प्रेम करतो. मायबाप प्रेम करतात, निस्वार्थपणाने प्रेम करतात. संत प्रेम करतात, निस्वार्थपणाने प्रेम करतात. देव प्रेम करतो, निस्वार्थपणाने प्रेम करतो. देव बघत नाही हे माझा भक्त आहे का नाही, काही घेण देण्या भगवंताला. भजन करतो, अहो जो देवाचं अस्तित्व सुद्धा मान्य करत नाही त्याचा सुद्धा सांभाळ ब्रह्मांडाचा मालक करतो. आपण तर भगवंताचं भजन करणारे महात्मीत का आपला सांभाळ करणार नाही? तुकोबारांनी प्रश्न विचारला, लेकरांचा सांभाळ करणारा ब्रह्मांडाचा मालक आहे, मग तुम्ही अखंड त्याचं भजन का करत नाहीत? प्रश्न विचारला. का रे नाठविसी अरे पोषितो जागाशी. काही दगडामध्ये जीव राहतात, दगडामध्ये, आणि त्यांचं सुद्धा रक्षण करणारा ब्रह्मांडाचा मालक आहे. पाषाणाच्या पोटी बैसला तर दुरे दयामुखी चारा. काय प्रश्न विचारला? रस्त्याचं काम चालू झालं तर अगोदर दगड येऊन पडतात, दगड फोडणाऱ्या लोकांनी घणाचा घाव जर दगडावर मारला दगडाचे 2 तुकडे होतात आणि त्याच्यातून बेंडकीचं पिल्लू बाहेर पडतं. तुकोबऱ्या म्हणतात दगडामध्ये ते जीव राहते बेंडकीचं पिल्लू, मग तिचं रक्षण दगडामध्ये कुणी केलं असेल? हा मग बेंडकीचं जर रक्षण ब्रह्मांडाचा मालक करतो, आपण भजन करणारे माणसं आहेत, आपलं रक्षण करणारा ब्रह्मांडाचा मालक आहे, सांभाळ करणारा ब्रह्मांडाचा मालक आहे. सकळ जीवांचा करीत तुझं मोकलील 3 जर माणसं सोडे कुणीच प्रेम करत नाही. स्वार्थापोटी प्रेम करणारा समाज आहे, पण निस्वार्थपणाने 3 लोक प्रेम करतात. घरातले मायबाप कधीच हित पाहत नाहीत. बघा तुम्ही प्रत्येक माय म्हणून आपलं लेकरूच आवडतं आणि लेकराला सुद्धा घरामध्ये सगळ्यात जास्त कोण आवडतं? बाळा उभा रे स्वेटरवाला. काय नाव आहे तुझं? सोम. शाळा जातो का? कितीला आहे? 3रीला आहे का? लग्न झालंय का? सोम करायचंय का? ते म्हणे मम्मीला विचारून येतो. सोम घरामध्ये तुला सगळ्यात जास्त पप्पा आवडते का मम्मी? मम्मी. टाळी वाजा एकदा जोरात. बस खाली वाज. सोम बस खाली. लाल शर्ट. वा रे वा. विठू माझा लेकूरवाळा काळा सावळा आहे. काय नाव बाळा तुझं? गणेश. वा गोड नाव आहे. टाळी वाजा एकदा. छान नाव ठेवलं आईनं. गणेश तुला घरामध्ये पप्पा आवडते का आई? ते माझ्या पुढचंच निघलं गड्या. तुम्हाला असं वाटतं का महाराज लय हुशार आहे? महाराजाचे जिरिणारे सुद्धा बसलेले आहेत पुढं. पण गणेश सगळ्यात जास्त बस खाली बस.
आता लेकरांनी मला उत्तर दिलं, महाराज आई आवडते, आई आवडते, आई आवडते. का आई आवडते? एक वाक्य बघा. दिन भर काम करने के बाद आदमी जब घर लौटता है तो बेटा पूछता है क्या लाया, औरत पूछती है कितना कमाया, बाप पूछता है कितना बचाया, लेकिन सिर्फ माँ ही पूछती है बेटा दिन भर कुछ खाया, वाह, दिन भर वाह, कुछ खाया. पुण्या लेकराला महादेव महाराज सगळ्यात जास्त कोण आवडतं घरामध्ये? बघा तुम्ही, शाळा सुटली, हे लेकरू जर घरी पळत आलं, गणेश अगोदर आई लोकांना विचारत, आई कुठे? ताण लागली, आई कुठे? भूक लागली, आई आई आई, सारखा शब्द मुखातून येतो. पण मी सोहमला आणि गणेशला विचारतो, सोहम गणेश तुम्ही आई 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 कुठपर्यंत म्हणणार? गंगा सिंधू कशी हसत येत बघा ना. हे माझ्या पदरच नाही, तुकोबरायची भाषा आहे. काय तुकोबराय म्हणतात? अरे लग्नाच्या अगोदर भूक लागली की म्हणत होता आई कुठे, तहान लागली की म्हणायचा आई कुठे. पण तुकोबराय म्हणतात एकदा काय त्याच्या डोक्यावर तांदूळ पडले, आधी होता भला वरी टिंब टिंबने नाशिला. एका प्रकारे आपल्यात बदल होईल, पण संत महात्म्यामध्ये बदल नाही महाराज. एकदा शब्द टाकला तुमचा उद्धार म्हणजे उद्धार. संत महात्म्याने आपल्या पाया पडावं एवढी आपली लायकी नाही दादा, पण हे संत महात्मे पाया पडे. का? कुत्र्याला गती सहन झाली नाही, माणसाला दुसऱ्याची प्रगती सहन झाली नाही, साधू संतांना लोकांची अधोगती सहन झाली नाही. पाया पडे राजा. अरे अनमोल किमतीचा मनुष्य जन्म प्राप्त झाला, सहजासहजी नाही मिळाला. एका एका योनी कोटी कोटी फेरा, प्रत्येकाला कोटी वेळा फिरावं लागलं तेव्हा मनुष्य जन्म प्राप्त झाला. काही लोक म्हणते ना आमच्याकडे पैसा आहे, पैशाच्या बळावर सगळ्या वस्तू मिळतील, मनुष्य जन्म पुन्हा भेटू शकत नाही. आता मिळालाय, संधीचं सोनं करा. आता मागूता येईल फेरा, आता मागूता येईल फेरा, आता मागूता येईल फेरा, आता मागूता येईल फेरा. येतो न घडे या नगरा, येतो न घडे या नगरा, येतो न घडे या नगरा. तुकया बंधू मने भाव धरा, तुकया बंधू मने भाव धरा, तुझ्या बंधू मने भाव धरा, तुझ्या बंधू मने भाव धरा. वाकी नाही तरी झालं घोरागा, घोरागा. जय हो. काय आपा अरे बाबा ना. काय द्रुपद माझ्या ध्यानातून गेलं. आता मागूत आहे हा माझे सोयी तर बरोबर आपण हो म्हणा ना, आपण आपल्यातच यायला कुठं काय कळायला. विठ्ठला विठ्ठला. चला पाया पडले साधू संत, आता मिळाले, पुन्हा मिळेल का नाही सांगता नाही. मग आता मिळाले ना, ही एक संधी आहे. मग माणसानं संधीचं काय करावं? सोनं करीत नाहीत लोक. का करीत नाहीत? जी वस्तू माणसाला फुकट मिळाली का तिची माणसाला किंमत राहत नाही. मनुष्य जन्म म्हणजे माणसाला फुकट आहे, जेने हा जीव दिला. जी वस्तू माणसाला दान मिळाली, जी वस्तू माणसाला फुकट मिळाली त्याची माणसाला किंमत राहत नाही. गाईचं दूध लेकरा करता का वासरा करता? भस्कन उत्तर देऊ नका, विचार करून द्या. कोणा करता आपा? गाईचं दूध लेकरा करता का वासरा करता? पण जास्त कुणाला पाहिजे? वासराला. आणि तिला आकडतं कोण? माझा आपणच आकडणार आहेत. पाऊस चातक पक्षा करताय का आपल्या करताय? चातका करताय, फायदा सगळ्याला. गाईचं दूध वासरा करता, फायदा घरातल्या लोकांचा आहे. शास्त्र सांगतं गाईचं दूध एक तर लेकराला पिऊ द्या, नाही तर कमीत कमी घरातल्या वासराला पिऊ द्या, नाही तर लेकराला पिऊ द्या. पण दूध विकणारे इतके हुशार आहेत, लेकराला पिऊ देत नाहीत, वासराला पिऊ देत नाहीत. आणि तापवण्याकरता चुलीवर ठुतेत आणि जाळ वाढून देतात. आणि दुधाकडे जरा दुर्लक्ष केलं आणि दूध म्हणलं मी आता आत्महत्या करणार. करंट आहे ना, आत्महत्या म्हणजे उतू जाणं. आता लक्ष नाही का? गाईचं दूध वासराला न पाचता, लेकरा बाळाला न पाचता, जसं उतू जाणं म्हणजे वायाला जाणं, तसं मनुष्य जन्म भेटून भगवंताचं भजन न करणं म्हणजे वायाला जाणं. नाहीतरी गेला जन्म. पाया पडे साधू संत. राजा अनमोल किमतीचा मनुष्य जन्म भेटलाय. तुम्ही म्हणता माझ्याकडे पैसा आहे, पैशाच्या बळावर सगळ्या वस्तू मिळतील. काय काय मिळन? एक जणांनी जमीन विकत घेतली, आपा जमीन विकत घेतली आणि मध्यस्थीनं फसवलं.
आणि जमीन जरा हलकी लागली. पण पैसा आल्यावर पुन्हा दुसरी घेता येते. एक जणांनी बंगला बांधायला सुरुवात केली आणि मिस्त्रीने फसवलं ना आधीच बंगला पडला. पण पैसा आल्यावर पुन्हा दुसरा हॅलो बांधता येतो. एक जणांना बायको केली ती भोळी निघाली. सासऱ्याला दादाच म्हणाली नवऱ्याला दादाच म्हणाली. पण पुन्हा दुसरी हॅलो पण पुन्हा दुसरी कोण म्हणलं येते गेला. पण चला पैसा आहे. पैशाच्या बळावर सगळं मिळन. न मिळणारी वस्तू म्हणजे हे मानवाचं शरीर आहे. सगळं मिळन. लाईफ इज अ नॉट वन्स मोर. मनुष्य जन्माला वन्स मोर नाही. आता मिळाले या संधीचं सोनं करून घ्या. ज्याने गाव जिंकिलं खेडगाव त्याला म्हणतात सरपंच. ज्याने गाव जिंकलं त्याला म्हणतात सरपंच. तालुका जिंकला त्याला म्हणतात आमदार. जिल्हा जिंकला त्याला म्हणतात खासदार. महाराष्ट्र जिंकला त्याला म्हणतात हॅलो मुख्यमंत्री. भारत देश जिंकला त्याला म्हणतात पंतप्रधान. पण जग जिंकणारा एक बादशाह होऊन गेला. जग त्याचं नाव जग जिंकलं होतं त्या बादशाहाने. जग जे कोणी सांगन त्याला आजचं पाकिट. जग जिंकलं होतं का बादशाहानी. क्या बात आहे. टाळी वाजा एकदा जोरात. कोणी सांगितलं. मी पाकिट म्हणलं पैसे म्हणलं नाही. मी काय घर जाळून कोळशे ऐकणारा महाराज नाही रे बाबा. हा मी बी हुशार आहे तितका. पण गोड उत्तर दिलं. मला जे पाहिजे होतं ते उत्तर मिळालं. त्यांनी सातोना नव्हता जिंकला सिकंदर बादशाहानी. परतूर तालुका बी नाही. जालना जिल्हा नाही. महाराष्ट्र नाही. भारत देश नाही. सिकंदर बादशाह होऊन गेला योगेश दादा. जग जिंकलं होतं सिकंदर बादशाहानी. जग पण त्याला कळाला आता काही क्षणामध्ये माझा मृत्यू येणार म्हणून. डोळ्यात पाणी आलं त्याच्या. कुणाच्या. सामान्य सरपंच नाही. जग जिंकणारा बादशाह सिकंदर बादशाह. डोळ्यासमोर त्याच्या पाहिलं तर यमराजा. डोळ्यात त्याच्या पाणी आलं. त्याने विनंती केली कोण आहेत तुम्ही. त्याने सांगितलं तुझं आयुष्य संपलं तुला नेण्याकरता आलो. मी बादशाह बादशाह संपूर्ण जग जिंकलंय मी. आणि जगामध्ये जेवढा पैसा आहे तेवढा तुम्हाला मी समर्पण करतो. फक्त मला थोडं आयुष्य द्या. त्या यमराजाने सांगितलं राजा काय तू कोबरायची भाषा आहे. मेरू तुल्या पृथ्वी दिदल्या सुवर्ण न मिळणार देह एक क्षण. सुवर्ण काही जरी तुम्ही समर्पण केलं न मिळे नर देह एक क्षण. भाग्यवाने तो मनुष्य जन्म जर तुम्हा आम्हाला मिळाला असन. संत महात्मे जे बोलतात ते आपण ऐकलं पाहिजे. राजा अरे अनमोल किमतीचा मनुष्य जन्म वाया घालू नका. भगवंतानं हात दिले हाताने चांगले कर्म करा. पाय दिले पायाने चांगले कर्म करा. अरे मनुष्य जन्मात माणूस कर्म चांगले बी करतोय आणि कर्म वाईट सुद्धा करतोय. मग वाईट कर्म करून नरकाला जाण्यापेक्षा जेणे नो हे जन्म यमाची यातना. अरे मग मनुष्य जन्मात असं काहीतरी चांगलं करणे
आपले 2 हात वरती करा आणि एकदा भगवंताचं भजन करा. कॅमेरामॅन एकदा सर्वांची शूटिंग घ्या वरती हात, गोड असं एकदा भजन करा. ज्ञानोबाराया माझ्या ज्ञानोबाराया. सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. टाळी टाळी मायबाप टाळी टाळी. ज्ञानेश्वर माऊली करणे ते हेची करा नरका घोरा का जाता. तुकोबराय उपदेश करतात. राजा सुंदर मनुष्य जन्म मिळाला. मनुष्य जन्मात माणूस कर्म चांगले बी करतो आणि कर्म वाईट बी करतो. पण वाईट कर्म करून नरकाला जाण्यापेक्षा या मनुष्य जन्मात काहीतरी चांगलं कर्म करा. काय होईल चांगलं कर्म हेच भगवंताचं भजन आहे. दयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. आम्ही भजन केलं महाराज काय परिणाम होईल. शरणांगता देव राखे येरा वाके विघ्नांचे. त्याचं भजन करू मग त्याच्यापर्यंत जाण्याचा मार्ग. कामने दीन भावे कळे भावे वर्म हे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते यतामती यथावकाश. अभंगाच्या एका चरणावर बोलण्याचा प्रयत्न केला. पुनश्च एकदा आपल्या या सातुना नगरीमध्ये येण्याचा योग प्राप्त झाला. परी माझ्या दैवा पार नाही. आता एक कीर्तनकार वारंवार गावामध्ये येत नाही, पण माझं मागचं कीर्तन आवडलं म्हणावं. माऊलीनं काहीतरी बुद्धी दिली. या ठिकाणी अजून चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या योगामध्ये एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल, आपलंच लेकरू बोललं म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करा. ज्या माय माऊलीला एक लेकरू असेल तिनं मला दुसरं समजा, जिला 2 असतील तिनं मला तिसरं समजा, जिला 3 असतील तिनं मला 4थं समजा, जिला 4 असतील तिनं मला 5वं समजा, आणि जिला लेकरू बाळत नाही तिनं मला वटीत घ्या, पण समजून घ्या आपलंच लेकरू. कारण बोलण्याच्या माझा थोडा विनोदी स्वभाव आहे. आपा एखादा शब्द लागला असन, कोणाला टोचला असन, माझी मला परत करा. त्याला ठाकून ठोकून दुरुस्त करून पुन्हा आणण्याचा प्रयत्न करीन. बाय मात्याने मेल्या पुन्हा यायचंच का तुला. तसं नाही. योग लागला. समस्त सर्व तरुण मित्रमंडळीने संपर्क केल्याबरोबर या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. आपल्या सप्ताहाचं मार्गदर्शक करणारे आमचे परम मित्र युवा कीर्तनकार, महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल काढून योगेशजी महाराज टाकल्यानंतर भरपूर कीर्तनाची लिस्ट लागते. आज महाराज आमचे परम मित्र माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आपल्या गावावर नितांत प्रेम करणारे गावातील संपूर्ण भजनी मंडळ असतील, हरिपाठ करणारे असतील, काकडा करणारे असतील व कीर्तना साथ करणारे संपूर्ण भजनी मंडळाला द्यावे तेवढे धन्यवाद. बोलण्याच्या योगामध्ये पुनश्च एखादा वेडावाकडं शब्द गेला असन, आपलंच लेकरू बोललं म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करा. बोललेले लेकुरे वेडे वाकुडे उतरे करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध विठ्ठल जे जे विठ्ठल.